फेस्टिवल सीझन वगैरे लागतं, म्हणजे जसं काही गणपती, नवरात्र वगैरे या ज्या काही गोष्टी लागतात, तर याच्यात आपण भरपूर ऑफर वगैरे लावतो, सेल टार्गेट करतो. तर याच्यासोबत आपण एक काहीतरी म्हणजे भावनिक संदेश काय देऊ शकतो वगैरे याच्यासाठी तर आम्ही एक म्हणजे केलं होतं 2-3 वर्षापूर्वी आमच्या नाशिक सिटीमध्ये. आता आमचा चहाचा व्यवसाय, तर आम्ही प्रत्येक दुकानाला एक बाप्पाचा संदेश म्हणून आम्ही एक कन्सेप्ट राबवली होती. आम्ही एक मानवी बाप्पा बनवला होता. तर आम्ही मानवी बाप्पा बनवून आमची पूर्ण टीम वगैरे प्रत्येक सिग्नलवर आम्ही उभं राहून हेल्मेट सक्तीचे काय गोष्टी आहे, नंतर ट्रॅफिक संदर्भात काय गोष्टी आहे, प्रदूषण संदर्भात काय गोष्टी आहे, किंवा पर्यावरणाचा संदेश वगैरे, किंवा धार्मिक सलोखा वगैरे, या सगळ्या गोष्टी आम्ही इमोशनली लोकांसमोर मांडल्या होत्या. फिजिकली ग्राउंडवर उभं राहून वगैरे त्याचे व्हिडिओज वगैरे केले होते आणि ते खूप सारं व्हायरल झालं होतं. हे आपलं प्रोडक्ट घेताना आहे ना, लोक हे पण बघतात की तुमचं सामाजिक योगदान किती, हे पण गोष्टी बघतात. आता आपण जरी टाटा सरांचं हे बघितलं, टाटा ब्रँड बघितला, तर ते किती चॅरिटी करतात, किती मानवी लोकांसाठी हेल्प करतात, असे भरपूर लोक बघतात की तुमचं सामाजिक काम किती.